खूप खूप मस्त आहेत आप्पे. हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि खूप छान लागतात. लेकरांना सुद्धा डब्यामध्ये सुद्धा लगेच ताबडतोब दिलं तर लगेच संपून येतात. त्याच्यासाठी हे आप्पे नक्की करून बघा आणि खूप सोपी पद्धत आहे आप्प्याची. हे नक्की ट्राय करा तुम्ही. संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला आप्पे दाखवणार आहे. कशी बनवायचे आहे ते दाखवणार आहे. हे बघा, उडदाची डाळ घेतलेली आहे मी थोडीशी, मुगाची डाळ घेतलेली आहे, थोडी मसूरची डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी आणि 1 वाटी राशनचा तांदूळ आहे. हे बघा, आणि या वाटीनंच हे पूर्ण 1 वाटी आहे. तर या वाटीनंच मी पूर्ण 1 वाटी करून घेणार आहे आणि दोन्ही दाखवणार आहे. आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 1 वाटी झालेली आहे आपली. पूर्ण डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि हे 1 वाटी. ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे 2-4 वेळेस. स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. तर आता मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि छान भिजत ठेवणार आहे 5-6 तास आणि नंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे. छान पाणी अजून 2 वेळेस इथपर्यंत भरून ठेवणार आहे. हे बघा, आता छान आपल्याला छान भिजलेले आहेत. आता 5-6 तास झालेले आहेत. आता हे पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून छान बारीक वाटण करणार आहे मी. आता मी मिक्सरमधून छान काढून घेणार आहे आणि आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं. व्यवस्थित जसे इडली करतो का तसं आपल्याला जाड थोडंसं करायचं. रव्या एकदम बारीक सारखं नाही करायचं की डोश्यासारखं नाही, बिलकुल. फक्त आपल्याला जाड ठेवायचं आहे, इडली जसं करतो तसं. हे बघा, छान मी जाडसरच ठेवलेलं आहे, जास्त बारीक नाही केले. हे बघू शकता तुम्ही. आता मस्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं फक्त वाटायपुरतंच, किंचित जास्त पातळ नाही करायचं. तर आता हे मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, मस्त जाड थोडंसं ठेवायचं आपल्याला. आता हे सगळं आपल्याला छान सगळं बारीक करून घ्यायचं थोडंसं. बघा, छान व्यवस्थित मी बारीक पण नाही जाड पण नाही, मीडियम. हे बघा, दरदर थोडंसं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. आता आपल्याला हे जास्त व्यवस्थित केलेलं आहे मी. आता मी याच्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे टप आहे वगैरे छोटंसं त्याच्यामध्ये टाकू शकता. तर हे जास्त फुगतं ना, त्याच्यामुळे कधी पण मोठंच घेतलेलं बरं. त्याला छान झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर आणि तसंच ठेवायचं आहे. उद्या आप्पे मस्त फुगून छान होतात. त्याच्यासाठी आता मी झाकण ठेवणार आहे याच्यामध्ये. चला, तर हे बघा किती छान व्यवस्थित मस्त फुगलेलं आहे. व्यवस्थित बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या. आता मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये. व्यवस्थित फुगलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे बघा किती छान व्यवस्थित फुगलेलं आहे. त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करा, खूप खूप छान लागतात. आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे. मिक्स करायचं छान. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान लगे. आता मी उत्तप्याचं ठेवलेलं आहे, गॅस पेटवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. हे बघा, सगळीकडे छान तेल आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे. बघू शकता मी सगळीकडे तेल छान घातलेलं आहे. भरपूर तेल घातल्याने छान होतात, त्याच्यामुळे नक्की हे. आता याच्यामध्ये आपल्याला हे
मिश्रण छान घालून घ्यायचं आहे. हे बघा, सगळीकडून. आता हे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मी टाकलेले आहेत. आता याला झाकण ठेवायचं आपल्याला. याच्यावर झाकण ठेवणार आहे 5 मिनिटं. किती छान व्यवस्थित आता आपल्याला मस्त बघू शकता तुम्ही. हे व्यवस्थित पलटून घ्यायचेत आपल्याला मस्त लगे. हे बघा किती छान मी पलटून घेतलेले आहे. आता आपल्याला थोडंसं आपल्या याच्यामध्ये तेल सोडायचं आहे. ते पण छान खालून पण व्यवस्थित होतात. खूप छान लागतात. हे नक्की ट्राय करा तुम्ही. आणि लेकरं सुद्धा आवडीनं खाणार आणि खूप व्यवस्थित होतात आणि खायला सुद्धा टेस्ट लागते. हे बघा आता किती छान आपले बघू शकता. हे किती छान झालेले आहेत. आता हे बघा व्यवस्थित आणि खूप खूप छान. हे बघा खूप मस्त झालेले आहेत आप्पे. हे तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान लागतात. हे नक्की ट्राय करा. व्यवस्थित आणि सोपी पद्धत आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा.